झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगलीमध्ये गुन्हेगारांना एनसीपीची उमेदवारी देण्यात आलेली आहे। उमेदवारी नाकारलेल्या कार्यकर्त्यांनाच हा आरोप केलाय। आबांच्या जिल्ह्यातच गुंडांचा राज्याभिषेक होऊ शकतो अशा प्रकारचं चित्र आहे। सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूक होऊ घातली आहे आणि राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार ज्यांची नावं या लिस्टमध्ये ते वादग्रस्त आहेत। वादग्रस्त माजी महापौरांनाही या यादीमध्ये तिकीट देण्यात आलेलं आहे। सांगली महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणारे राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांची राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीनं त्यामुळे गोची झालेली आहे। आजवर ज्यांना गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरवण्यात आलं अशा गुन्हे नोंद असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिल्यानं आता त्यांचाही प्रचार गृहमंत्र्यांना करावा लागणार आहे आणि एक प्रकारे आपण बघतोय आबांची गोची झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या उमेदवारी दिल्यात त्या सर्वपणे सारासार विचार करून दिलेले आहेत। यामध्ये काही ग्रॅज्युएट आहेत, डबल ग्रॅज्युएट आहेत। हा जरूर त्यामध्ये काही मोर्चात केसेस झालेले आहेत। मिरजेतल्या जाती दंगलीमध्ये जवळजवळ 150-200 जणांवर केसेस झाल्या होत्या। त्यात मग भाजपचे आहेत, शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत आणि आमचं असे ठाम मत आहे, धारणा आहे की या कुणी दंगल भडकवण्यात नव्हतं। पक्षाच्या वतीने माझी उमेदवारी नाकारण्याचे कारण एकच की या प्रभागामधून काही तुल्यबळ आणि गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक उभे आहेत। तुम्ही काम चांगलं आहे, तुम्ही सज्जन आहात, तुमचा संपर्क आहे, सगळं चांगलं आहे, पण तुम्ही या गुंडगिरीमध्ये कमी पडतोय म्हणून माझी उमेदवारी नाकारली। आपल्या भागाचं काम त्याला सांगता यावं अशा प्रतिमेचे लोक असावेत। अगर गुंड प्रवृत्तीचे जर लोक समोर असले, गुंड प्रवृत्तीचा उमेदवार जर समोर असेल तर अशा वेळी नागरिकांना वार्डाचं काम सांगणं सुद्धा अडचणीचं होतं। हीच दक्षता आम्ही काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे। तर माजी महापौर मैनुद्दीन बागवान, बाळू भोकरे, अल्लाउद्दीन काझी, जमीर बागवान, जमीर रंगरेज असे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नावं या यादीमध्ये आपल्याला दिसत आहेत। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक येत्या 7 जुलैला होत असून यासाठी राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। यामध्ये अनेक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांच्याकडून। रवींद्र, आपण बघू शकतो जी लिस्ट, जी उमेदवार यादी जाहीर झाली आहे खरोखरच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक लोक आहेत आणि खरं तर आपल्याला माहिती आहे स्टार प्रचारक हे आबा असणार आहे। एक प्रकारे त्यांची गोचीच झाली आहे, काय सांगाल? नक्कीच गृहमंत्री आर पाटील यांची गोचीच झाली असंच म्हणावं लागेल, कारण की त्यांची इमेज ही क्लीन इमेज, स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून त्यांची इमेज आहे आणि ते सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे स्टार प्रचारक आहेत। मात्र राष्ट्रवादीच्या या यादीमध्ये अनेक उमेदवारांची ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत अशा लोकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे गृहमंत्री आर पाटलांची एक प्रकारे गोची झालेली आहे। त्यामध्ये दंगल असेल, दहशतवादी असेल, खुनी हल्ले असेल यासारखे गंभीर गुन्हे असलेल्या लोकांना उमेदवारी दिली आहे आणि याच्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे एका उमेदवाराला त्यानं उमेदवारी मागितल्यानंतर तुम्हाला गुंडगिरी करता येत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ शकत नाही असं सांगण्यात आलं। असं गंभीर आरोप सुद्धा उमेदवार कैलास पाटील यांनी केलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीने जी उमेदवारी यादी जाहीर केलेली आहे त्याचा सर्व स्तरातून एक विरोध आणि संताप व्यक्त होतोय। धन्यवाद रवींद्र, ही माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्याबरोबर होते। तर अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते मंडळी आपण बघतोय या उमेदवार यादीमध्ये आहे। 7 जुलैला ही निवडणूक आहे आणि आपण बघतोय की स्टार प्रचारक असणारे आबा आणि त्यामुळे अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचाच कदाचित आर पाटील यांना प्रचार करावा लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।